राज्यात डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन आहे। महिला डॉक्टर मृत्यूच्या सखोल चौकशीसाठी संघटना आता आक्रमक झाल्यात। आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। ओपीडीवर बहिष्कार आहे रुग्णसेवेचा, त्यामुळे आता बोऱ्या वाजणार असं चित्र दिसतंय। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य मार्गाने होत नसल्याचा हा आरोप करत डॉक्टरांच्या संघटना आता आक्रमक झाल्यात। आजपासून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि डॉक्टरांच्या सर्व संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्यानं आरोग्य व्यवस्था आता कोलमडण्याची शक्यता आहे। मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगरमध्ये काल कॅन्डल मार्च काढण्यात आलेला, या घटनेचा निषेध करण्यात आला होता। त्यामुळे आता डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू झाल्यानंतर काय नेमका याचा आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतो, आरोग्य क्षेत्रावर परिणाम होतो, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी येते। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता सुषमा अंधारे आक्रमक त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे आज फलटणच्या दौऱ्यावर जाणार आहेत। फलटण पोलीस स्टेशन समोर आज सुषमा अंधारे आंदोलन करणार आहेत आणि अंधारे या पोलिसांना जाब विचारणार आहेत। फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झाली आहे की नाही यावर मी काही बोलण्यापेक्षा या छळछावणीचे जे बळी ठरलेले आहेत, जे अनेक पीडित आहेत, त्यांचे व्हिडिओ, बाईट्स, पत्र, पुरावे मी आतापर्यंत ट्विट केलेले आहेत आणि ही सगळी माणसं आज एकाच ठिकाणी आपल्या समोर आणणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे। फलटणमध्ये सकाळी 10:30 पोलीस स्टेशनला आम्ही पोहोचत आहोत। मी एकटीने तर जायचं नक्की ठरवलंय। ज्यांना कुणाला असं वाटतंय की न्याय मिळाला पाहिजे ते आपण सगळे सादर निमंत्रित आहात। महिला अधिकाऱ्याची या ठिकाणी तपासणी वेगाने व्हावी याच्याकरता नियुक्ती केलेली आहे आणि त्या महिला अधिकारी देखील IPS दर्जाच्या आहे। त्याच्यामुळे निश्चितच याचा तपास अतिशय प्रामाणिकपणे, सखोलपणे आणि तातडीने होणार आहे। परंतु विरोधी पक्षातले काही लोक याचं राजकारण बघू इच्छितात। मला असं वाटतं हा थोडा गंभीर मुद्दा आहे, ह्या विषयाचं राजकारण करू नये। तर फलटण पोलीस स्टेशन म्हणजे छळछावणी आहे का आणि या छळछावणीचे काही बळी ठरलेले आहेत, त्या सगळे एकत्रित येणार असल्याचं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे। कशा पद्धतीने त्यांचं हे सगळं आंदोलन पुढे जाणार आहेत या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे साताऱ्यातले प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्याबरोबर जोडले जातात। तुषार, आज एक वेगळ्या पद्धतीने सुषमा अंधारेंचं हे आक्रमक पाऊल पाहायला मिळते। आज त्या फलटण पोलीस स्टेशनमध्ये येणार आहेत। काय काय नेमक्या घडामोडी आज या ठिकाणी होणार आहेत? नक्कीच आपल्याला माहिती आहे की फलटणचं हे जे प्रकरण होतं, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, हे चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळालं। कारण या महिला डॉक्टरने ज्यावेळी आत्महत्या केली होती त्यावेळी तिनं तिच्या हातावर PSI गोपाल बदने आणि त्याचबरोबर प्रशांत बनकर ह्या दोघांची नावं लिहिली होती। यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचं, त्याचबरोबर बदने याच्याकडून अत्याचार झाल्याचं लिहिलं होतं आणि त्यानंतरनं या प्रकरणाकडं खरं तर राज्याचं लक्ष लागलं होतं की या प्रकरणात नेमकं यांना कधी अटक होतीये, कधी यांना पकडलं जात आहे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि पोलीस तपासामध्ये ह्या दोघांनाही, हे दोघंही शरण आले। खरं तर त्याच्यासाठी अनेक टीम पाठवण्यात आल्या होत्या, रवाना करण्यात आल्या होत्या, मात्र ते स्वतः शरण आले आणि त्यानंतर या दोघांनाही पोलीस कोठडी मिळाली होती। जवळजवळ 8-9 दिवसांच्या पोलीस कोठडी यांना मिळाल्या। त्यानंतर आता गेल्या 2 दिवसापूर्वी यांना न्यायालयीन कोठडी येतात त्या दोन्ही आरोपींना मिळालेली। मात्र या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी, इथले जे माजी खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांच्यावर मात्र आरोपाच्या फेरी त्यांच्या झडतच राहिल्या। प्रेस कॉन्फरन्स घेऊन, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप करत राहिले आणि त्याच्यामुळं खरं तर वातावरण आणखीन तापत गेलं। या प्रकरणामध्ये ज्या काही महिला डॉक्टर जिचं आत्महत्या केली होती तिला संबंधित खासदारांनी फोन का केले होते, त्याचबरोबर इतर जे काही त्यांनी शंका व्यक्त केल्या की ही आत्महत्या नसून हत्या आहे, अशा स्वरूपाचे आरोप सुद्धा त्यांनी केले होते आणि त्याच्या अनुषंगानेच आज सुषमा अंधारे स्वतः या ठिकाणी आज फलटण शहर पोलीस स्टेशनला येत आहेत, जाब विचारण्यासाठी येत आहेत की याच्यामध्ये तपास व्यवस्थित केला गेलाय का किंवा काय नेमकं पोलिसांकडून पावलं उचलली गेलेली आहेत याबाबत जाब विचारण्यासाठी ते येत आहेत। आणि त्या नुसत्या स्वतः येत नाहीयेत, अनेक लोकांना त्यांनी आवाहन केलंय या ठिकाणी येण्याचं आणि त्याच्या अनुषंगाने इथं मोठ्या संख्येनं लोक येतील, जमतील आणि त्यामुळं इथलं वातावरण खरं तर तापू शकतं। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि त्यामुळं राज्यात देखील जे काही डॉक्टर आहेत
निवासी डॉक्टर आहेत त्यांनी देखील संपाचा किंवा हे काम बंदचं आंदोलन सुरू केलेलं आहे. राज्यात सगळीकडे आज ह्या जी महिला डॉक्टरची आत्महत्या आहे त्या प्रकरणावरून काम बंद आंदोलन सुरू आहे. एकूणच हे प्रकरण गंभीर होताना पाहायला मिळत होतं. त्यामुळेच आणि कुठेतरी सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणामध्ये खासदारांचा हात असल्याचं बोलल्यामुळं या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे. आता नेमकं सुषमा अंधारे या ठिकाणी आल्यानंतर काय माध्यमांशी बोलतात, या ठिकाणी आल्यानंतर काय आंदोलनात्मक भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. निश्चितच तुषार, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया. अपडेट्स तुमच्याकडून साताऱ्यातून फलटणमधून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.